सकाळची सगळी कामं झाल्यानंतर म्हटलं चला आज थोडी किचनची आपण डीप क्लिनिंग करूया. तर सगळा गॅसच्या ओट्यावरती जो पसारा होता तो आवरला आणि स्वच्छपैकी असा सर्फ टाकून या ठिकाणी मी हा गॅसचा ओटा स्वच्छ करून घेतला. आणि खरंच ह्या आपल्याला गोष्टी एकदम खूप छोट्या-छोट्या वाटतात, पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि थोड्या किचकट आहे. कारण बराच वेळ याच्यामध्ये जातो आणि सगळ्यात जास्त जर वेळ जात असेल ना, तर ही गॅसची जी शेगडी आहे ना, ती साफ करायला. तर असं सगळं व्यवस्थित त्याच्यावरच्या प्लेट्स आणि हे जे बर्नर होते, तर ते सगळे व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि त्यानंतर सगळा ओटा पुन्हा एकदा छान मस्त कोरड्या कापडाने पुसून घेतला. आणि जेव्हा आपण खरंच आपल्या किचनची डीप क्लीनिंग करतो ना, तेव्हा सगळं कसं मस्त असं प्रसन्न-प्रसन्न वाटतं जिकडे-तिकडे. हा अन्नपूर्णेचा कक्ष आहे आणि हा तर साफ आणि मस्त असा प्रसन्न असलाच पाहिजे. कारण इथे आपण स्वयंपाक बनवतो आणि ते अन्न मग नंतर आपल्या पोटामध्ये जातं. आणि जसं आपण अन्न खातो असं म्हणतात तसे आपले विचार होत असतात. तर छानपैकी मस्त असं हे सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं माझ्या बाल्कनीकडे वळले तर आज इतकं सुंदर जास्वंदाचं फूल उगवलं होतं ना, तर म्हटलं चला आज ह्या फुलाला मस्त तोडून घेऊया आणि तुळजाभवानीच्या फोटोवरती अर्पण करूया. आणि संध्याकाळची वेळ तर छान तुळशीजवळ दिवा लावून घेतला आणि इथे दिवा लावताना ना मला माझ्या लहानपणीची आठवण आठवली, की जेव्हा मी लहान होते ना, आई जेव्हा तुळशीजवळ दिवा लावायची ना, तर माझी दृष्ट काढायची आणि माझी दृष्ट काढल्यानंतर मला ना दिव्यातलं जे तेल असतं ना, तर त्याचा टिक्का लावायची. खरंच इतके छान दिवस होते ना ते आणि अजूनही आठवतात ते सगळे दिवस मला. तर छान असे हे आठवणीतले दिवस असतात. आणि त्यानंतर रात्रीचा जो बेत होता जेवणाचा, तर त्यामध्ये मस्त मसाल्याची ही वांग्याची भाजी बनवली होती आणि भाकरी बनवली होती. आणि असा माझा आजचा दिवस होता. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.